हाय एव्हरीवन, नमस्कार. तुमचं स्वागत आहे माझं यूट्यूब चॅनल पूजाज क्रिएशनमध्ये. आम्ही आता हे कणेरी मठ नावाचं गाव आहे कोल्हापूरजवळ, तिथे आम्ही गेलेलो आहे दिवाळीच्या सुट्टीमध्ये. दिवाळी दिवशीच आम्ही ही ट्रिप काढलेली आहे. हे आहे सिद्धगिरी म्युझियम आणि हे बघा पूर्ण गावाचा नजारा मिनिएचर त्यांनी इथं काढले. शाळा आहे, त्यात मंदिर आहे, गावाबाहेरची असणारी तटबंदी किंवा वेश आहे, बंगले आहे शेतकऱ्याचं. हे बघा शाळा दिसते, पाण्याची टाकी दिसते, शेतकऱ्याचं घर आहे, 2 मजली घर, 3 मजली घर, मस्जिद, मंदिर, हे सगळं ह्या मिनिएचरमध्ये दाखवलं आहे. आणि आतमध्ये म्युझियममध्ये हे खूप सुंदर असं जुन्या काळातली लोके कशी राहायची ते आहे, किंवा हे ह्याच्यामध्ये साधू संत कसे राहायचे, किंवा वैद्य पहिल्या काळातले कसे होते, ऋषीमुनी कसे होते, शाळा कसे शिकवायचे, हे सगळं ह्या गुहेत दाखवलेलं आहे. म्युझियममध्ये जाताना जी गुहा आहे त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे. आणि हे कोल्हापूरजवळ वसलेलं आहे. पूर्ण 13 एकरमध्ये हे त्यांनी गाव वसवलं आहे. त्याची रचना तर खूप सुंदर आहे. आणि आम्ही गेलो होतो इस्लामपूरमधून, आमच्या इथून हे 40 किलोमीटरवर आहे. तर हे खूप सुंदर असा नजारा होता. आम्ही सगळे घरचे गेले होते, फक्त सासूबाई नव्हत्या, बाकी सगळे आम्ही गेलो होतो. तर ही एक गुहा आहे, त्या गुहेमधून खूप सुंदर असा नजारा आहे. आणि गुहेच्या नंतर ही बाहेरही खूप सुंदर असं गाव, म्हणजे त्यात सगळं काही वसवलं आहे जुन्या काळातलं. आता हे गुहेत बघा काय काय आहे ते. मी सगळ्यांचा व्हिडिओ करते, मी थोडी तरी त्या व्हिडिओमध्ये यावी म्हणून मी आता ही थोडीशी व्हिडिओमध्ये दिसतीये. हे नजारे दाखवता दाखवता पूर्ण भिंतींवर ही अशी आसनं आहेत, वेगवेगळ्या प्रकारची आसनं दाखवलेली आहेत. आणि हे इथं वैद्य दाखवलेत, पहिल्या काळातले कसे वैद्य होते ते वैद्यही दाखवलेत. हा बघा पहिल्या काळातला स्टेटस्कोप. आणि इथून जरा आपण पुढे गेलो की इथे त्यांनी ऑपरेशन थिएटर दाखवलेलं आहे, म्हणजे ऑपरेशन करायचं कसं शिकवताना हा नजारा आहे. म्हणजे पहिल्या काळात कसे शिकवत होते तर हे असं काहीसं त्यांनी रचना केलेली आहे तिथे. आणि हे बघून सुद्धा आयडिया येते की पहिल्याही काळात डॉक्टर होते, तेही कसे शिकवत असतील. हे बघा ते केस कट करणारे दाखवलेत आणि इथे इन्फॉर्मेशनही दिले, जागोजागी त्यांची इन्फॉर्मेशन, की ते आपण वाचूनही त्यातलं कळू शकतं, फक्त स्टॅच्यू बघून न कळता. आता हे रसायनशास्त्रज्ञ असतात ना, ते शिकवत आहेत बघा, रसायनशास्त्रज्ञांचं दाखवले. इथं ज्योतिष दाखवलं. आता आम्ही गुहेतून बाहेर आलो तर हे बघा तिथनं पाणी काढायचे ना ते दाखवलं इथे. इथे पोरं विटी दांडू खेळतायत, गाय वासरू चरत आहेत. इथे नांगर, हे नांगरणी वगैरे चालली आहे, पोळ पण चालली आहे. म्हणजे पहिल्या काळातला आपण जे जे विसरत चाललोय ते सगळं दिसतंय. हे बघा विटी दांडू, काळातल्या धान्यांना वारं द्यायचे ना तसं साफ करताना हा घाणा घालायचे पहिल्यातले, तेल काढायचं. किती ओरिजिनल आणि रिअलिस्टिक आहे. ही झोपडी तर बघा कोणाला ओळखणार पण नाही की रिअल नाही आहे.
हे मेंढपाळ, हा मेंढपाळांच्या सोबत असणारा डॉग, इथे तर जनावरांवर बसून मज्जा करणारी मुलं, हे सगळं इथे आहे. आणि खूप छान ह्यांनी डेकोरेट केलं. ह्याच्यात तर काहीच असं वाटत नाही की रिअल नाही आहे. हे सगळं रिअल आहे आणि जुन्या काळात कशी लोक राहायची ते दाखवले. आपल्या मुलांना दाखवण्यासाठी तर हा योग्य पर्याय आहे की जुना काळ कसा. पेरणी करताना दाखवले आणि हा रहाट आहे. म्हणजे पहिल्या काळात शेताला पाणी घालायचे, ते विहिरीतनं काढायचे रहाटाने, तो रहाट आहे. पहिल्यातल्या काळात ट्रेन, गाडी वगैरे असं काही नव्हतं, तर यात्रेकरू या गाडीतनं जायचे आणि विश्रांतीसाठी थांबल्यानंतर ही अशी बैलगाडी आहे. जेवायला वाढत आहेत. हे वडाचं झाड खूप मोठं आहे. झाडाखाली असं जेवायला वाढत आहेत. अशी जनावरं मेंढपाळ आली. पहिल्यातल्या काळात लमाण्यांची घर आणि त्यांची वेशभूषा पण सेमच होती. आता आपल्या मुलांना बघायला सापडणार नाही. तर हे दाखवलं म्हणजे त्यांना सगळं जुन्यातलं मिळते. आतमध्ये जायला एंट्री नाहीये. ते बघा शेकोटी करतायत. ते बघा हे व्यायाम करतायत. हे सगळे ते सामान. आमची फुल फॅमिली आम्ही आलोय. आणि हा माकडांचा खेळ पहिल्यातला असायचा तो. वासुदेव यायची ना घरातून, पारावरची माणसं निवांत संध्याकाळच्या वेळी बसायची. इथून काहीतरी हे आहे मंदिर. मंदिरात हे असे आचार्य बसायचे आणि हे सगळे लोक ऐकत बसायचे. मारुती मंदिर आहे. पूर्ण गावच वसवलंय, पूर्ण 13 एकर मध्ये. आणि परफेक्ट गावाकडे कशी सिच्युएशन असते, वातावरण कसं असतं, पूर्ण दाखवलंय. विठ्ठल मंदिर, भजन कीर्तन चाललंय विठ्ठलाच्या मंदिरात. ते समोर अंघोळ चालली, तोरण वगैरे लावतायत. हे गारुड्यांचा खेळ म्हणायचे ना, बीन वाजवून असे साप नाचायचे असं. सगळं रिअलिस्टिक आहे. हे बैलाच्या झूवर, ह्याला झू म्हणतात बैलगाडीचे, त्याच्यापासून पहिली मुलं सिसॉ खेळायची. हार वगैरे बनवतात, लोहार, सुतार. खेळ पहिला बघा. पॉटर, मडकं बनवण्याच्या आधी आता चिकट करायचं आणि हे पॉट बनवायचे. ते काय आहे हे पात्रवट. हे काय आहे कोळीण. म्हणजे सगळ्या समाजात त्यांनी खेळतायत हे लोक. आणि छत्री दुरुस्त करतायत. गादी बनवतायत. ही जनावर वगैरे, शेळी. खड्यांनी खेळतायत. आम्ही असं खेळायचं लहान. लग्नानंतरचा घालणारा गोंद. फुलं घालते ती इकडे समोर वाजवतात. हे बघ शिंपी. मम्मी सर. हे बघा कोंबडा आहे, कोंबडी आहे, त्याची चिल्ली बिल्ली सुद्धा आहे.
नुसते बांगड्या घालताय. कपड्याशी लटकून ठेवायचे पहिल्यातले तसं. न्याय पंचायत आहे जुन्या काळातली न्याय पंचायत. बेल वाजवणार इकडे, हे ऐकायचं, डिबेट करायची. हे बघा बैलाच्या पायात पत्री मारतानाच सुद्धा हे आता काय काय मुलांना माहिती पण नसणार. बैलाला असं झोपून पत्री मारायची, त्याच्या नक्क्या वाढू नये म्हणून, जास्त स्पीडने चालावं असली थोडे म्हणून. करू हा सगळा बाजार कट्टा आहे. शाळा आहे सरस्वती देवी प्रसन्न. इथंही आमची सगळी लोक, मुलं फुगडी घालतायत. हे लोक फुगडी घालतायत. वाडा खूप सुंदर नजारा केलाय. एवढ्याशा व्हिडिओमध्ये आम्ही एवढं सगळं नाही दाखवू शकत आहे. बघायचं काय, शूट काय करायचं. लवकर लवकर चला. आणि तो वाजवणार काय हाय का विकास काका? हे नाचतायत. ओरिजिनल लोक कुठली आणि डुप्लिकेट कुठली काही ओळखायला येत नाही. डोंबाऱ्यांचा खेळ. मंकी बघा कसा नाचतोय हा. जनावरांना लागणारं सजवायला सगळं सामान इथं मिळते. हे काय लॉक, हे आपट्याचं भांड आहे. आंबे, ओरिजिनल आंबे. फेवरेट फ्रूट वॉटरमेलन. बापरे, वॉटरमेलन बघा. बाजार आहे हा सगळा. असं करताय ना म्हणून ते तुम्हाला चिंते तिकडे जायला माझ्या हातात. अरे रे, हा रथ आहे ना तो ओढतायत सगळी लोक. असा रस्ता केला, खूप सुंदर डेकोरेशन केलंय. हा बांगडीवाला हा खेळ आहे रथाचा. इथून हे चौकटी घडवतायत. भांडे तर केवढे मोठे दाखवले. रथला काय ओढायचं असतं? तो गावातून मिरवणूक काढतात ना रथ, म्हणून. किती सुंदर भांडे. रथ काय असते? रथारा माणूस, बलून्स वाला. पेटी असायची पहिल्यातल्या काळात, ह्याच्यात तिजोरी नसायची. सेम आता जे वॉकर असते ना ते पहिल्यातल्या काळात असं वॉकर असायचं. आणि हे सगळे खेळण्यांचे शॉप. खरंच खेळणे. आणि ही मिठाईची शॉप. किती रिअल वाटतंय ना. तो बनवणारा कारागीर किती
कलाकार आहे. ग्रेट आहे. हे बघा, हे सगळं रिअल वाटतंय. असे मटके बनवलेत, किती सुंदर. हे असं डेकोरेटिव्ह वाटतंय. असा रथ, यात्रा असली देवाची गावची की त्या रथात देव ठेवून असा तो देवाचा रथ ओढायचा. असा रथ आहे. हे आमचे सगळे फोटोज काढत आहेत. गावच्या यात्रेचा सीन आहे हा. शॉपिंग करा. माघारी चालली माहेरी, सॉरी सासरी. आणि हे लोक काय करतात? पाटलांच्या वाड्यात एंट्री करा. वतनदारांचं कृपया शांतता राखा. तुम्ही लोक पाटलांच्या वाड्यात आहात. जिना आहे, प्रवेश बंद आहे. देवघर आहे इथं पाटलांचं. इकडे किचन वेगळं आहे. वाडा जोरात आहे. तिकडून रूम आहे. इथे पण किचन आहे. कुठं मांजर आहे रे बापरे? मांजर पण आहे. आणि ही एक्झिट आहे. आणि हे अशी एंट्री गेट आहे. हाय एव्हरीवन, नमस्कार. तुमचं स्वागत आहे माझं यूट्यूब चॅनल पूजाज क्रिएशनमध्ये. आम्ही आलो आहे आता कणेरी मठ इथे. आणि हे आहे एक प्राचीन मंदिर. सुरुवातीलाच ही गणपती बाप्पांची मूर्ती आहे. खूप गार वाटते. हे असं आहे मंदिराचा परिसर. दगडी बांधकाम. ही सगळी आमची फॅमिली चालतायत. सुरुवातीलाच असे एलिफंट आणि अशी छोटीशी आतमध्ये जाणारी कमाल इथं दिसत आहेत. नंदी महाराज, मोठीशी गणपती आणि हा दगडी खांब. इतकं थंड वाटतंय नाही ते, खूप थंड वाटतं. नंदी महाराजांच्या पाया पडतात. त्या मंदिराच्याच मागे असं हे ध्यान मंदिर आहे. आणि हा मठ आहे. ते सगळे शांतपणे बसलात आणि ध्यान करतात. त्याच्याच बाहेर असे हे 2 नंदी आहेत मंदिराच्या बाहेर. इथूनही आपण सुरुवात करू शकतो दर्शनाला, किंवा आम्ही पहिल्यांदा जे बघायला सुरुवात केली तर तिथूनही सुरुवात करू शकतो. हे असे दोन्ही साईडला 2 नंदी आहेत, सॉरी हत्ती आहेत. आणि त्याच्यावर बसलेली ते अंबारीत मुलं आहेत. आणि समोरच हे असे महानंदी आहेत. आम्ही त्या बाजूने गेलो होतो अगोदर ते बघण्यासाठी, पण ही बाजू असते ती सुरुवातीची बाजू आहे, ती आम्ही एंडिंगला बघतोय. आता खाली सर्विस काय बघायला गेली. त्याला काय बघतोयस रे? हा पूर्ण कणेरी मठ फिरलोय आम्ही. प्राचीन मंदिर तिकडे झालं आणि हा एंडिंग पॉइंट आहे. विष्णू भगवानची खूप मोठी अशी मूर्ती आहे. ही विष्णूंची पूर्ण मूर्ती झाल्यानंतर ही आमची फॅमिली. यांना म्हटलं मी फोटोज काढ. एक्झिट पॉइंट आहे.
इथून आता आम्ही निघालोय परत. हे काही काही वेगवेगळं असतं. आता ही पूर्ण कण्हेरी मठ फिरून झाला आहे आता आमचा. आम्ही आता निघालोय घरी. सो हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा. आणि तुम्ही लोकही कोल्हापूर जवळच्या ह्या कण्हेरी मठ इथे बघण्यासाठी नक्की या. थँक्यू फॉर द वॉचिंग माय व्हिडिओ.